नमस्कार, मी स्नेहा. स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. तर आज मी तुम्हाला आहे ना, माझ्यासोबत काल खूप मोठा स्कॅम होता वाचला. तर माझं व्हिडिओ बनवण्याचा हेच उद्देश आहे, की जे काल माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत होऊ नये, हेच मला वाटतं. म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. तर काल झालं असं, की आपल्याला बघा आपल्याला प्रत्येकाला कामाची गरज असते. म्हणून आपण म्हणजे कसं बघत असतो ऑनलाईन वगैरे, की वर्क फ्रॉम होम आहे का? तर काल ना असंच मी व्हिडिओ स्क्रोल करत होते, तर Instaला ना माझ्यासमोर एक अशी व्हिडिओ आली, ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की वर्क फ्रॉम होम आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंट करा येस म्हणून. तर मी पण म्हटलं बघितलं वर्क फ्रॉम होम आहे, चांगलं दिसतंय रील वगैरे. तर मग त्याच्या खाली मी कमेंट केली. तर झालं असं की मी ज्या ज्या पर्सनची जी व्हिडिओ होती, म्हणजे ज्या आयडीवर जी व्हिडिओ होती, तर त्या व्हिडिओवाल्यांनी मला अजिबात मेसेज केला नाही. मी खाली कमेंट्स पण बघितले, पण त्यांचा मला एकही मेसेज नाही आला किंवा काही नाही. पण मला दुसऱ्या अकाउंटवरून अननोन व्यक्तीचा एक मेसेज आला, की "ताई तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट केली होती येस म्हणून तुम्हाला वर्क फ्रॉम होम पाहिजे का?" असं तसं. म्हणजे मी काही बोलण्याआधी तेच मला समोरून विचारत होते, की "तुम्हाला पाहिजे का?" असं तसं. "तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल तर WhatsApp नंबर द्या." असं ते मला विचारू लागले. तर मी त्यांना म्हटलं, "तुम्ही WhatsAppला देण्यापेक्षा आहे ना, तुम्ही मला Instaलाच माहिती द्या ना, तुमचं जे काही वर्क प्रोफाईल असेल, जी काय असेल तुमचं काम वगैरे, तर मला Instaला पण तुम्ही सांगू शकता ना." तर ते बोलले, की "असं-असं काम आहे वगैरे." तर मला ना त्यांनी पूर्णपणे कुठलं काम आहे, काय आहे, हे मला त्यांनी अजिबात सांगितलं नाही. आणि मला पण मग थोडं आणि माझा ना ते नंबर मागायला लागले. मला बोलायला लागले, होते की "तुम्ही मला तुमचा नंबर द्या अ, आणि नाहीतर मग तुम्हीच मला मेसेज करा, की WhatsAppला की मग मी तुम्हाला डिटेल्स पाठवेल." तर मला ना असं थोडं डाऊट आला, की म्हणजे मी एकतर म्हणजे असं डाऊट आलं, की बाबा हे स्वतःहून मला एवढे मेसेजेस करतायत आणि मग म्हणून मी त्यांची ना आयडी चेक केली, तर त्याच्या आयडीवर एकही फॉलोवर नाही, एकही पोस्ट नाही. फक्त 2-3 फोटोज होते. पण ते कामाचे पण नव्हते. त्यांचे स्वतःचं फेस म्हणजे फोटो होते म्हणजे पर्सनल. आणि काहीच त्यांचं कामाचं पण वगैरे काहीच लिंक वगैरे किंवा काहीच नव्हतं. तर मला थोडं डाऊट आला. मग मला ते खूप बोलायला लागले, की "मी तुम्हाला नंबर देतो." तर त्यांनी मला नंबर पण दिला ना, तो पण परदेशी नंबर दिला. म्हणजे त्याचं स्टार्टिंगच 6 पासून स्टार्ट होतं. म्हणजे एकदम आपल्या ह्याच्यातला पण तो नंबर नव्हता. तर म्हणून थोडं डाऊट आलं, की हे काहीतरी ना फ्रॉड दिसतंय आणि नशीब मी त्यांना नंबर माझा दिला नाही. जर मी त्यांना माझा नंबर दिला असता, तर तुम्ही विचार करा किती म्हणजे मग त्यांनी फायदा घेतला असता. कारण आपण नकळत ह्या चुका करतो आणि या चुका आपल्याकडून नकळत होत असतात. कारण आपल्या प्रत्येकाला कामाची गरज असते आणि त्या ह्याच्यामध्ये ना आपण इतकं हे होऊन जातो, की बघत पण नाही, की खरंच हे काम खरं आहे का? असे आता भरपूर व्हिडिओज असे येतात, की ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं, की वर्क फ्रॉम होम आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल, तर तुम्ही मेसेज करा, हे करा. असे खूप सारे आपल्याला रील्स येतात बघा. तुम्ही पण बघत असाल Facebook म्हणा, YouTube म्हणा. असे खूप सारे रील्स येतात आणि आपण त्याला बळी पडतो. तर माझं म्हणणं काय आहे, की जर तुमच्याकडे खरंच तुमच्याकडे काम असेल ना, तर मग तुम्ही डायरेक्ट असं हे करू नका, की बाबा मला WhatsAppच करा. तरच आम्ही तुम्हाला डिटेल पाठवू आणि त्यांचं हे पण असतं, की ह्याच नावाने नंबर सेव्ह करा, तरच तुम्हाला आम्ही माहिती पाठवू. तुम्हाला जर खरंच काम द्यायचं असतं ना, तर तुम्ही असं दुसऱ्यांकडून असे नंबर घेतले नसते किंवा जे काही तुमचं कामाचं तुम्हाला खरंच जर मुलं किंवा मुली पाहिजे असेल कामासाठी, तर तुम्ही डायरेक्ट त्यांना असं डायरेक्ट कामच तुमचं सांगितलं असतं ना, की बाबा असं-असं काम आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तरच आम्हाला हे करा. तर म्हणजे कसं समोरच्या पर्सनला पण एक विश्वास बसतो, की बाबा हां, हे काम बाबा खरं आहे. आणि तुम्ही ना कधीच अशा मेसेजला बळी पडू नका. कारण आजकाल खूप असे फ्रॉड्स होतात. तर काल नशीब मी म्हणजे वाचले म्हणायला गेलं तर हरकत नाही. कारण जर माझा नंबर त्यांना दिला असता, तर त्यांनी किती म्हणजे माझा डेटा पूर्ण त्यांच्याकडे गेला असता. आणि ते मला असं पण बोलत होते, की मी त्यांना विचारलं, की "कसलं काम आहे काय? तर तुम्ही मला सांगा, नाहीतर व्हिडिओ तरी पाठवा." तर नाही तुम्ही नंबरच द्या मगच आम्ही तुम्हाला सांगू. तर प्लीज तुम्ही अशा याला ना खरंच फसू नका या स्कॅममध्ये. हा खूप मोठा स्कॅम आहे हे. जो आहे ना म्हणजे आपण आपल्यासारखे साधे माणसं जे काही सर्वसामान्य माणसं ते ह्याच्यामध्ये पूर्णपणे फसले जातात. तर माझं एकच म्हणून मी हा व्हिडिओ आज केला आहे. तर असे खूप सारे रील्स सध्या खूपच बघा असे खूप बघायला भेटतात. म्हणजे खरंच आमिष असं दाखवतात आपल्याला, की खरंच आमच्याकडे वर्क फ्रॉम होम आहे आणि माझ्यासारख्या अशा खूप साऱ्या ताई असतील, दादा असतील, ज्यांना खरंच कामाची गरज आहे. त्यांना खरंच काहीतरी करायचंय.
पण जर असे जर हे करायला लागले तर आपण कसं करणार? काम तरी कसं करणार त्यांच्यासोबत? तर तुम्हीही अशा ह्याला फसू नका. आणि आणि लगेच कोणाला नंबर ना असं पटकन कोणाला नंबर देऊ नका आणि कुठल्याही लिंकवरती असं जाऊन लगेच क्लिक करू नका. तर ती लोकं आहे ना आपल्याला लिंक वगैरे पण पाठवतात, की बघा ही आमची साईट आहे. या साईटवर जा, तुम्ही बघू शकता आमचं कामाचं प्रोफाईल कसं आहे, काय आहे. तर प्लीज अशा कुठल्याही साईटला तुम्ही बळी पडू नका. कारण हे सगळं ना स्कॅम आहे. म्हणून मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच केला आहे, की मी उद्या जर फसले असते ना, तर खरंच म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. तर प्लीज तुम्हीही अशा कुठल्याही याला बळी पडू नका. कारण हा खूप मोठा स्कॅम आहे आणि ह्याच्यामध्ये ना आपले सर्वसामान्य माणसंच फसली जातात. म्हणून जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बघून तुम्ही लगेच डिसिजन घेऊ नका. आधी त्याची पूर्णपणे आयडी चेक करा. कामाचं स्वरूप बघा आणि मगच तुम्ही कन्फर्म करा, की बाबा हां, आय एम इंटरेस्टेड म्हणून. तर माझ्यासोबत जे झालं ते दुसऱ्या कोणासोबत होऊ नये हेच मला वाटत होतं. म्हणून मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी केला आहे. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुमच्यासोबतही असा अनुभव आलाय का? किंवा तुम्ही सुद्धा या अनुभवातून गेलायत का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा.